सर्वप्रथम संविधान प्रेमी भारत देशाच्या 85% बहुजनाला सप्रेम जय भीम. मित्र हो, आज बहुजन संघटक या चॅनलवर सन्माननीय संयोजक राहुलजी यांच्या निमंत्रणामुळे आपण संपर्क साधतोय एक दुसऱ्याचे, त्याबद्दल आपल्याला सगळ्याचा अभिनंदन. आजचा विषय आहे भारतीय लोकशाही कोणत्या दिशेने जात आहे त्या संदर्भात. मित्र, आज आपण बघतोय संपूर्ण भारत देशामध्ये जे वातावरण निर्माण केलं जात आहे, तो वातावरण जर समजा आपण विचार केला तर भारत देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीचा जो वातावरण होता त्या वातावरणासारखी निर्मिती ती आजच्या तारखेमध्ये चालू आहे. तर कारण आपण जे बघतोय की भारत देशामध्ये महापुरुषांच्या अत्यंत ताकदीच्या लढायानंतर जे काही आपल्या वाट्याला संविधानाच्या माध्यमातून जे न्याय, स्वतंत्रता, बंधुता ह्या ज्या गोष्टी आपल्या वाट्याला आलेल्या बहुजन समाजाच्या, आज त्या माध्यमातून जे ह्या मंडळींनी, म्हणजे आपण जर विचार केला तर आजच्या तारखेमध्ये आपण बघतोय की भारत देशाच्या संविधानावर आक्रमण करायची जी ताकद ह्या लोकांनी लोकतांत्रिक ताकदीचा वापर करून, मतदानाचा आपला समाजाचा जे वापर गैरसंवैधानिकरित्या वापर करून त्यांनी जी सत्ता हस्तगत केली, त्या विषयाबद्दल आपल्याला आजच्या तारखेमध्ये अत्यंत गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण बघतोय की भारत देशाच्या संविधान सुपूर्द करत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी विचार मांडले होते की संविधान कितीही चांगला असला आणि त्याची अंमलबजावणी करणारी लोक जर चांगली नसली, विकृत असली, तर मात्र संविधान कितीही चांगला असला तर त्याचा एवढा उपयोग सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि संविधान किती वाईट असला आणि अंमलबजावणी करणारी लोक जर चांगले असेल, लोकांच्या बाबतीत चांगले विचार करणारे असतील आणि देशाचा विकास करणारे, सर्वसामान्य लोकांच्या हिताचे विचार करणारे असतील, तर मात्र सर्वसामान्य लोकांचा फायदा होईल. या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर जर समजा आपण विचार केला तर मागच्या 70-75 वर्षापासून जी भारतीय देशाची लोकशाही आहे ती सुरुवातीलाच इंग्रज जात असताना आपलं दुर्भाग्य असं आहे की त्या काळामध्ये इंग्रज सत्ता हस्तांतरण झालं. भारत देशाने कुठली लढाई जिंकून आपल्याला स्वतंत्रता मिळालेलं नाही, तर हे सत्ता हस्तांतरण करून ही सत्ता आपल्या हातात मिळाली. आणि त्यावेळेस जो भारत देशाचा जो प्रगत वर्ग होता, तो प्रगत वर्ग उच्चवर्णीय असल्या कारणाने त्या उच्चवर्णीय लोकांनी भारत देशाच्या बहुजन समाजाला, आज 70-75 वर्ष झाले तरी बहुजन समाज आज बी न्यायापासून वंचित आहे. संविधानाचे अधिकार त्याला पूर्णपणे मिळालेले नाही. आणि ह्याच्यामुळं विषय असा निर्माण होतो की आज सुद्धा हा बहुजन समाज जो आहे संवैधानिक अधिकारापासून सुद्धा म्हणजे पूर्णपणे त्याला संविधानाचे अधिकार मिळाले नाही. कारण ही अंमलबजावणी करणारा जो वर्ग आहे, इंग्रजांनी सत्ता हस्तांतरण करून गेल्यानंतर तोच वर्ग आजपर्यंत काबीज असल्या कारणाने भारत देशाच्या बहुजन समाजाला, 85% समाजाला आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. मग तो जर विषय आपण आजच्या तारखेपर्यंत मांडला तर आपण बघतोय आज भारत देशामध्ये ज्या पद्धतीनं सत्ता मिळवल्यानंतर जे एका प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना आपण मनोवादी म्हणून बोलू शकतो. आज भारत देशामध्ये चोहोकडे नंगानाथ चालू आहे. पैशाच्या बळावर, पूर्ण धनसंपत्तीच्या बळावर, मोठ्या जातीच्या बळावर आणि धनदांडक्या लोकांनी ज्या पद्धतीनं या संसदेवर आणि संविधानावर जो ताकद निर्माण केलेली, त्या हिशोबाने आपण आजच्या तारखेमध्ये जवळपास भारत देशाचा जो 85% समाज आहे, मग त्याच्यामध्ये शेतकरी असेल, बहुजन वर्ग असेल, आदिवासी असेल, ST, OBC असेल, बळी पडलेला आहे. आपण बघतोय भारत देशाची ज्या वेळेस आपण संविधान निर्मिती झाली आणि पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे पहिले राष्ट्रपती
पद मिळाल्यानंतर जी जातीता होती ती ब्राह्मणी व्यवस्था होती, त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना सुद्धा त्यांनी सांगितलं की हा कायस्थ आहे, हा पूर्ण ब्राह्मण नाही, आणि त्याचं शुद्धीकरण म्हणजे त्यांचे धर्मगुरूंचे पाय धुवून त्यांना हे केलं, म्हणजे शुद्ध केलं, आणि नंतर त्यांना राष्ट्रपती पदावर बसवलं. अशा पद्धतीचं जे विचारधारा आहे ती विचारधारा आज सुद्धा ह्या लोकांनी तशीच पाळलेली आहे. आणि त्याच्यामुळं असं वाटतंय की आज भारत देशामध्ये ज्या पद्धतीनं शासन चालवल्या जात आहे की हा दुर्भाग्य भारत देशाचा की ही शासन पद्धती एका विचारधारेच्या शक्तीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळे त्याला आपण फॅसिस्ट शक्ती म्हणू, या हुकुमशाही पद्धत आणणारी ही फॅसिस्ट लोक आहेत, त्या हिशोबाने त्यांनी जे आज पूर्ण लोकशाहीवर, लोकतांत्रिक शासन पद्धतीवर आपला वचक बसवलेला आहे, त्याच्यामध्ये जे लोक त्यांनी आपल्या कब्जात केलेला आहे. मग ते आपण बघूया, भारत देशाचा मीडिया हे पूर्ण उद्योगपती, जे त्यांनी निर्माण केलेले उद्योगपती, त्यांची जवळपास 182 चॅनल आहेत. त्या 182 चॅनलच्या माध्यमातून टोटल आपल्या लोकांना खोट्या बातम्या आणि त्यांनी पेरलेल्या बातम्या, फक्त तेवढ्या बातम्या ते लोक प्रसारित करतात. आणि आपला जो बहुजन वर्गाचा जो विषय आहे, सर्वसामान्य लोकांचा विषय, शेतकऱ्यांचा विषय, कष्टकऱ्यांचा विषय, हे विषय आजच्या तारखेमध्ये मीडियामध्ये जवळपास 10 वर्षापासून मीडियाने सर्वसामान्य लोकांचे विषय मांडणे बंद केलेले आहे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडणे बंद केलेले, आणि त्याच्यामुळं हा जो लोकशाहीचा एक स्तंभ आहे हे पूर्णपणे कोलॅप्स झाले, पूर्णपणे खतम झाले. फक्त धन दांडगे आणि भांडवलदार यांची बाजू मांडून जे संघ प्रेरित म्हणजे सत्ताधाऱ्यांचे प्रेरित ज्या काही बातम्या असतील तेवढ्याच बातम्या ह्या लोक प्रसारित करतात. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भात हे लोक गांभीर्य यांना नाहीये. आज आपण बघतोय भारत देशामध्ये बेरोजगारीचा जो रेशिओ आहे, मागच्या जवळपास 40 वर्षापासून, म्हणजे 40 वर्षानंतर एवढा मोठा हा बेरोजगारीचा रेशिओ भारत देशामध्ये वाढलेला आहे. उद्योगधंदे टोटल कोलॅप्स झालेला आहे. सार्वजनिक उद्योगधंद्याचे सार्वत्रिकीकरण करून हे सार्वजनिक उद्योग जे मोठमोठ्या उद्योगपत्यांच्या घशात घातले गेले आहेत. त्याच्यामुळं एक जो सामाजिक न्याय आहे हा बहुजन समाजाचा, अल्पसंख्याक समाजाचा सामाजिक न्याय जवळपास हिरावून घेतलेला आहे. आणि जो आजच्या तारखेमध्ये जी आरक्षणाची जी भक्कम बाजू SC ST OBC साठी होती ती जवळपास हिरावून घेतल्यातच जमा आहे. कारण जेव्हापासून हे सरकार सत्तेत आलं तेव्हापासून फक्त हे लोक डिक्लेरेशन करतात की एवढ्या आम्ही जागा भरणार आहोत, आणि जागा डिक्लेरेशन केल्यानंतर पेपरमध्ये प्रायव्हेट एजन्सीच्या माध्यमातून हे लोक ऍड देतात, प्रायव्हेट एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात, त्याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड केलं जातं, आणि ते फ्रॉड केल्यानंतर हे परत न्यायालयीन व्यवस्थेमध्ये ह्या भरती प्रक्रिया त्याच्यावर स्थगिती आणल्या जाते आणि भरती प्रक्रिया बंद केली जाते. म्हणजे आज जो तरुण वर्ग मागच्या 10 वर्षापासून तो तयारी करतो, वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन लावून तो भरतीच्या प्रक्रियेमध्ये नोकरी मिळेल ह्या आशेने तो आपले पूर्ण आई बापाच्या पैशावर बिचारा तो शहराच्या ठिकाणी राहतो, खेड्यापाड्यातून येऊन, आणि शहराच्या ठिकाणी राहिल्यानंतर तिथं ट्युशनचा खर्च, त्याचा राहण्याचा खर्च हे सगळं सहन करून परीक्षेसाठी तो तयारी करतो. परीक्षेची फी बी आजच्या तारखेमध्ये आपण बघूया हजारो रुपये या लाखो विद्यार्थ्याकडून सरकार वसुली करते, आणि ती वसुली केल्यानंतर मात्र हे जी सरकार आहे ती वसुली केल्यानंतर ती फीस बँकेत जमा होऊन जाते, सरकारच्या तिजोरीमध्ये ही फीस जमा होते. पण तिजोरीमध्ये फीस जमा झाल्यानंतर ती भरती बरखास्त होते. परत ती, मला असं वाटतंय की त्या गरीब विद्यार्थ्यांची जी फीस सरकार दरबारी जमा होते ती फीस परीक्षा म्हणजे भरती नाही झाल्यामुळे ती फीस परत त्या विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये टाकायला पाहिजे. पण कुठलीच सरकार त्या विद्यार्थ्यांच्या त्या फीसच्या संदर्भात आणि त्यांच्या आर्थिक नुकसानीच्या बद्दल कुठलीच सरकार विचार करताना दिसत नाही. त्याच्यामुळं हा जो विषय अत्यंत गंभीर रूप तो धारण करतोय. आज आपण बघतोय की जी लोकशाही खतम करण्यासाठी जो विषय आहे, एक तर बेरोजगारीचा हा प्रचंड विषय असताना
जातीय आणि धार्मिक द्वेष प्रचंड प्रमाणात पसरवल्या जात आहे. पूर्ण भारत देशामध्ये आपण बघतोय की जर कुठं थोडंफार छूटमूट लढाई झाली असेल तर ते अल्पसंख्याक समाजाला टार्गेट केल्या जातं. मग ते आपण बघतोय की कित्येक ठिकाणी जे त्यांचं खाद्य येतो आणि वाहतुकीमध्ये कत्तलखान्यासाठी जाणारे जी गुरंढोरं आहेत ते वाहतुकीमध्ये असू शकतं थोडंफार त्यांना त्रास झाला असेल या जास्तीचे त्याच्यामध्ये ट्रकमध्ये लोड करून हे जे पुढं म्हणजे कत्तलखान्यामध्ये जे गाई ढोरं जात असेल त्यांच्यासाठी मात्र मोठमोठ्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंड गावगुंड एकत्र येतात आणि हे गावगुंड तिथं दहशत पसरवतात आणि त्याला पोलीस प्रोटेक्शन मिळतो. त्याच्यामुळे एक समाज जो आहे डायरेक्ट इनडायरेक्टरित्या तो अत्यंत दडपणाखाली आलेला आहे आणि शासकीय लेवलवर प्रशासकीय लेवलवर त्या समाजावर अजून जास्तीचा बोज जास्तीचा दडपण टाकलं जात आहे. आपण बघतोय उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं किंवा मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं ही लोक सरकार चालवत आहेत जराशी काही दंगल फिंगल अशी परिस्थिती निर्माण करायची मंदिर मस्जिदीवर जाऊन दगडफेक वगैरे करायचे ते बजरंग दलाचे जे काही गुंड आहेत बजरंग दलाचे गुंड किंवा संघाचे काही गुंड तिथं जाणार त्या मस्जिदीवर दगडफेक करणार आणि तिथून जर समजा समोर काही प्रतिकार वगैरे झाला तर मग तिथल्या जे काही मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याक समाजाचे ख्रिश्चन समाजाचे जे काही लोक असतील त्यांना टार्गेट करायचं त्यांच्या घरावर बुलडोझर घेऊन जायचं आणि त्यांची घरदार पाडून त्यांना त्यांचं अस्तित्व नष्ट करायचा हा जो प्रकार आहे हा प्रकार म्हणजे लोकशाही खतम करायचा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे जो असंतोष त्या अल्पसंख्याक समाजामध्ये एससी समाजामध्ये जो निर्माण होतोय ओबीसी समाजामध्ये जो असंतोष निर्माण होतोय तो कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. कारण जर समाजामध्ये द्वेष पसरवणं आणि धार्मिक दंगली वगैरे पसरवणं ह्या कार्यक्रमामुळं जर समजा संविधानिक अधिकार लोकांना मिळत नसतील तर मात्र हे कुठंतरी लोकशाहीचा हनन होतोय असं आपल्याला म्हणणं म्हणजे तो अनुभव आहे आणि त्याच्यावर आता सरकारने योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. आपण बघतोय मागच्या जवळपास 4-5 वर्षापासून मणिपूर पेटलेला आहे. मणिपूरमध्ये भयंकर जातीद्वेष निर्माण झालेला जसं महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी यांची जी द्वेष पसरवण्यात आले आज महाराष्ट्रात आपण बघूया परिस्थिती अत्यंत वाईट आहे. गावागावामध्ये गेल्यानंतर ओबीसी वर्सेस मराठा हा जो वाद आहे अत्यंत गंभीर स्वरूप धारण करेल अशा परिस्थितीमध्ये हा वाद ह्या लोकांनी निर्माण केलेला आहे. तसंच मणिपूर मधला हा वाद जो निर्माण केला होता त्या सत्ताधाऱ्यांनी हा वाद निर्माण केलेला आणि त्याच्यातून जी परिस्थिती निर्माण झालेली तिथे भारत देशाचे प्रधानमंत्री सुद्धा इकडे लक्ष द्यायला तयार नाही. भारत देशाचे प्रधानमंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे की भारत देशाचा एक प्रांत पेटतोय त्याबद्दल भारत देशाचा प्रधानमंत्री काही बोलायला तयार नाही. आणि जे गृहमंत्री आहे मला असं वाटतंय की गृहमंत्र्याला या बाबतीत अत्यंत गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे आणि जे काही परिस्थिती निर्माण झालेली त्याला असं मी स्पष्टपणे यांच्यावर आरोप करतो की ही जी परिस्थिती निर्माण केलेली ही सत्ताधारी लोकांनी केलेली आणि ह्यांची ती ताकद आहे. भारत देशामध्ये सार्वजनिक दंगली सांप्रदायिक दंगली निर्माण करायच्या आणि त्या सांप्रदायिक दंगलीचा बेनिफिट त्या लोकांनी धर्माच्या नावाने मिळवून घ्यायचा हा जो विषय आहे हा विषय अत्यंत गंभीर आहे. हा देशाच्या भविष्याच्या बाबतीत अत्यंत घातक निर्णय आहे आणि ही घातक ज्या गोष्टी चालू आहे हे सत्ताधाऱ्यांनी कुठेतरी थांबवायला पाहिजे. पण विषय असा येतो ज्यावेळेस हे धार्मिक तेढ निर्माण करतात त्यावेळेस हिंदू धर्म म्हणून ओबीसी समाज जो आहे हे इझिली यांच्या जाळ्यात अडकतो. कारण ओबीसी समाज धार्मिक रित्या अत्यंत आंधळा आहे. हा विवेक आपला वापरत नाही आणि ह्यांना जे धर्माच्या नावाने ज्या पद्धतीनं यांना पेटवल्या जातं हा सर्वसाधारण सामान्य माणूस म्हणजे धर्माच्या नावाने कित्येक वेळेस असं सांगितलेलं की धर्म ही अफूची गोळी आहे आणि ही अफूची नशा ओबीसी समाजाला दिल्यानंतर हा सहजरित्या मनुवाद्यांच्या गळाला लागतो आणि मोठ्या ताकदीनं मनुवाद्यांची ताकद वाढवण्यामध्ये ह्या समाजाचा उपयोग ह्या चलाख चाणक्य नीती वापरणारे हे धर्माच्या नावाने हे लोक त्यांना सहजरित्या आपल्या गळाला लावतात
आणि त्या हिशोबाने ओबीसी समाज जो आहे इझी टार्गेट त्या जातीवाद्यांचा होतो. आणि आपण बघतोय की आजच्या तारखेमध्ये पूर्ण देश लेवलवर, देश पातळीवर ओबीसी समाजाला सेंट्रल मध्ये ठेवून, म्हणजे मध्यभागी ओबीसी समाज आहे मनुवाद्यांच्या, आणि ओबीसी समाजावर पूर्ण यांच्या खांद्यावर ओझं मनुवाद्यांनी टाकलेलं आहे, धर्माचं ओझं यांच्या खांद्यावर टाकलेलं आहे. आणि धर्माच्या नावाने त्या समाजाचा वापर मोठ्या प्रमाणात हे लोक करतायत. पण दुसरी गोष्ट अशी आहे, यांचा वापर करायचा पूर्णपणे सत्तेमध्ये आल्यानंतर मात्र ओबीसी समाजाला संवैधानिक अधिकारापासून वंचित करायचे षडयंत्र हा मनुवादी समाज करतोय. आणि ओबीसी समाजाला ते जे अधिकार मिळून, संवैधानिक अधिकार जो आहे ते संवैधानिक अधिकार यांना मिळू देत नाही. आपण बहुतांश खूप मोठ्या प्रमाणात आपण भारत देशामध्ये बघतोय, आज जवळपास 52% ओबीसी समाज आहे. 1931 मध्ये जातीनिहाय जनगणना झालेली होती, पण 1931 मध्ये इंग्रजांनी जाती गणना केली. इंग्रजांनी जाती गणना केल्यानंतर आज 2024 चालू, 2024 पर्यंत सुद्धा त्या मनुवाद्यांनी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना केली नाही. म्हणून ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा नुकसान आतापर्यंत झालेला आहे. कारण संवैधानिक जी आर्थिक तरतूद असते प्रत्येक पंचवार्षिक या वार्षिक आर्थिक हे मांडतो आपण, तर त्याच्यामध्ये ते ओबीसी समाजाचा वाटा आतापर्यंत कधीच मिळालेला नाही. आणि म्हणून मनुवादी अत्यंत हुशार आहे. आज आपला भारत देशाचा लाडका प्रधानमंत्री जाहीर सभेमध्ये सांगतो की मी ओबीसी आहे, परंतु ज्यावेळेस ओबीसी समाजाला न्याय द्यायची भाषा समोर येते, त्यावेळेस जनगणना करायची भाषा समोर येते, ओबीसी साठी आर्थिक तरतुदीची ज्यावेळेस गोष्ट समोर येते, शैक्षणिक सुविधा त्यावेळेस द्यायची भाषा समोर येते, तर ओबीसी समाजाच्या मुलांना जे स्कॉलरशिप वगैरे जी शैक्षणिक तरतुदीची, स्कॉलरशिपची जी तरतूद समोर येते, त्यावेळेस मात्र भारत देशाचा प्रधानमंत्री हा मुख गिळून गप्प बिहार राज्याची स्तुती करावं लागते. बिहार राज्याने नितीश कुमार मुख्यमंत्री होता, पण तेजस्वी आणि आरजेडी त्यांनी एवढी मोठी ताकद लावली, तिथे काँग्रेस पण त्यांच्या समर्थनामध्ये होती. काँग्रेसचं आजचं आपण बघूया की जनगणना बिहारमध्ये केल्यानंतर जातीनिहाय जनगणना करून ज्यावेळेस त्यांनी केंद्रामध्ये ते प्रस्ताव पाठवला, त्यावेळेस त्या जातीनिहाय जनगणनेला मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीने सुप्रीम कोर्टापर्यंत चॅलेंज दिली आणि जातीय जनगणना रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच्यावरून अंदाजा लावा आपण की भारतीय जनता पार्टीला फक्त ओबीसी समाजाची मतं पाहिजे, पण ओबीसी समाजाला अधिकार देण्यासाठी मात्र भारतीय जनता पार्टी तयार नसते. म्हणून ओबीसी बांधवांनी आता विचार करायला पाहिजे तुमचा खरा शत्रू कोण, आणि जर तुम्हाला शत्रू तुमचा कळत नसेल मग मात्र तुमचा घात होणार. आपण बघतोय आजच्या तारखेमध्ये भारत देशामध्ये जी आर्थिक व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे, न्यायालयीन व्यवस्था आहे, ही सगळी व्यवस्था एवढी खिळखिळी झालेली आहे की हा 85% 90% जवळपास समाज, त्या 90% समाजाला संवैधानिक अधिकार मिळतच नाही आणि मिळवून द्यायचेच नाही. अशा पद्धतीने भारत देशाची रूल, भारत देशाची सत्ताधारी वागतायत. आपण बघूया जेव्हापासून भारत देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी सरकार आली तेव्हापासून, सुरुवातीपासून एक मी स्पष्ट सांगेन की भारत देशामध्ये सांप्रदायिक दंगे फसाद करून निर्माण झालेली ही बावर, निर्माण झालेले हे नेते, आणि RSSने त्याला एवढं मोठं केलं की आपण इमॅजिन करू शकत नाही. ज्यावेळेस भारत देशाच्या संविधान बनवत तयार करत होते त्यावेळेस भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमधले जे मोठे उच्च विद्या विभूषित लोक ज्यांनी संविधान निर्माणासाठी जी तयारी केली त्याच्यामध्ये जवळपास 200च्या आसपास बॅरिस्टर लोक होते. आणि त्या लोकांनी योग्य पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेबांच्या सोबत जुळून वेगवेगळ्या पद्धतीनं भारत देशाच्या संविधानासाठी हे मसुदा तयार करून दिला. त्याच्यामध्ये मग मसुद्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात छाननी केली गेली, डिस्कस मोठ्या प्रमाणात त्यावर चर्चा घडवून आणल्या जात.
आणि त्या चर्चेअंती पुरोगामी भारत देशाची निर्मिती करण्यामध्ये उच्च विद्या विभूषित लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये होता. म्हणून भारत देशाचा जो संविधान आहे जगामध्ये नंबर 1 वर आहे. आणि तो एवढा प्रचंड ताकदीचा संविधान निर्माण केल्यानंतर या भारत देशामध्ये जातीयवाद्यांनी बघितलं की संविधानाला सहजरित्या आपण खतम करू शकत नाही. मग संविधानाला खतम करण्यासाठी संविधानाचीच ताकद आपण वापरायला पाहिजे. मग त्यांनी खूप प्रयत्न केले. जवळपास संविधानाला कंट्रोलमध्ये करण्यासाठी त्यांना जवळपास 70 वर्ष लढा द्यावा लागला. आणि ही RSSच्या माध्यमातून तो लढा लढत होते. आणि त्यांनी मग बघितलं की संसदेमध्ये प्रवेश केल्याशिवाय आपण हे संविधान डॉमिनेट करू शकत नाही, संविधानाला कमजोर करू शकत नाही, संविधान बदलू शकत नाही. म्हणून त्यांनी लोकशाहीचा मार्ग म्हणजे मतदानाचा मार्ग आणि हे पूर्ण सत्तेचा मार्ग त्यांनी अंगीकारला आणि सत्तेमध्ये प्रवेश करायचे धडे गिरवले. मग सत्तेमध्ये जाण्यासाठी त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग होता धार्मिक ताकद उभी करणे. आणि धर्माच्या नावावर त्यांना माहिती आहे की ओबीसी समाज, हिंदू मुस्लिम लढाया या माध्यमातून आपण सहजासहजी तोडो आणि फोडो ह्या विचारधारेनुसार आपण सहजासहजी आपली ताकद बळकट करू शकतो. 1925 मध्ये तुम्ही बघा, त्याच्या अगोदर ब्राह्मण हा स्वतःला हिंदू म्हणत नव्हता. पण 1925 मध्ये ज्यावेळेस भारत देशाच्या स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली त्यावेळेस मात्र ब्राह्मणाला हे कळालं की आता इथून पुढे आपण जर स्वतःला ब्राह्मण म्हणत गेलो तर आपण अल्पसंख्याक होऊ आणि भारत देशामध्ये कधीच आपण सत्तेत बसू शकणार नाही, आपण अल्पसंख्याक राहू. म्हणून 1925 मध्ये त्यांनी स्वतःला हिंदू म्हणून संबोधलं, हिंदू म्हणून स्वतःची ओळख करून द्यायला सुरुवात केली. आणि तिथूनच गोळवलकर गुरुजी आणि उपाध्याय वगैरे जे आहेत त्यांनी हिंदू महासभेची स्थापना केली. आणि हिंदू महासभेच्या स्थापनेनंतर त्यांनी त्या ताकदीच्या बळावर मग संघाची निर्मिती, जनसंघ निर्मिती, मग नंतर RSS अशा पद्धतीने त्यांची जी काही डेव्हलपमेंट होत गेली. आणि त्या डेव्हलपमेंटच्या आधारावर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. हिंदू आणि मुस्लिम हे धार्मिक द्वेष पसरवून संवैधानिकरित्या ते आपली ताकद निर्माण करायला सुरुवात केली. आणि आपण आज बघतो पूर्ण भारत देशावर जरी त्यांचं राज्य नसेल पण जे लोकतांत्रिक लोकशाहीच्या 4ही स्तंभावर मात्र त्यांनी आपली लोक आणून बसवलेले. आणि त्या ताकदीच्या बळावर आज जवळपास त्यांच्याकडं आपण म्हणतो एवढा आवाजवी त्यांच्याकडे ताकद नाही, आवाजवी बहुमत नसताना सुद्धा मीडियाच्या बळावर इतर लोकांना ते भयग्रस्त करू, इतर लोकांना दहशतीमध्ये आणून त्या मीडियाद्वारे इतर लोकांची दिशाभूल करून ती एवढी मोठी ताकद स्वतःची दाखवतात की आपण बघतोय आपल्या डोळ्यांनी की आज 90% समाज जो आहे तो दहशतीमध्ये वावरतोय. आणि 3-3.5% त्याच्यासोबत जे काही उद्योगपत्यांची जे काही संख्या असेल तर हा समाज आपण बघूया की जास्तीत जास्त 5-7% बेनिफिशियरी आहेत, मनोवाद्यांची बेनिफिशियरी असा धरून जर आपण विचार केला तर जवळपास 10-12% हा समाज आहे. आणि ह्या 10-12% समाजाने आज जवळपास 90% समाजाला, 85 ते 90% समाजाला गुलाम बनवण्याच्या दिशेकडे भारत देशाची वाटचाल या लोकांनी चालू केलेली आहे. आपण बघतोय जी आज राजकीय पद्धत पूर्ण भारत देशामध्ये निर्माण केलेली ह्या लोकांनी, त्यांची जर समजा आपण बघितले की मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये EVM मशिनीच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या लक्षात हे आलंय की EVMचा वापर करून आज हे लोक जिंकतायत आणि पाहिजे तसा तो निकाल लावून घेतायत. त्याच्यामुळं बहुतांश लोकांनी ती EVMच्या विरोधामध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ती लढाई फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली. आता आपण विश्वास करायला हरकत नाही, कारण आजकाल आपण बघतोय न्यायालयीन व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं 2-4 निकाल दिले. मग आता आपण बघतोय की जे इलेक्ट्रॉल बॉन्ड होते, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने खूप चांगला निर्णय घेतला. आणि सुप्रीम कोर्टाने तो निर्णय घेत असताना निवडणूक आयोगाला हे सांगितलं की स्पष्टपणे हे जे निवडणूक इलेक्ट्रॉल बॉन्ड सुरुवातीचे जे काही कॅश केलेले असतील ते असू द्या, पण जे काही कॅश केलेले नसतील त्यांचा रिपोर्ट आणि ते परत जे काही आतापर्यंतचा जो इलेक्ट्रॉल बॉन्डचा हिशोब आहे तो हिशोब आमच्या समोर मांडा असं SBI ला सुद्धा सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे. पण आता दुर्विषय असा आहे की सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीनं ताकद आजच्या तारखेमध्ये 1-2-3 निर्णयामध्ये आपल्याला दिसते
तर आपण जर समजा मागचा विचार केला मागच्या 10 वर्षापासून की बरेचसे निर्णय जो आहे, आपण सुप्रीम कोर्टावर आरोप घेत नाही, पण बरेचसे निर्णय मनुवाद्यांच्या बाजूने कोर्टातल्या काही वकिलांनी घेताना आपल्या समोर दिसलेले. मग त्या जज, जे मुख्य जज मागच्या वेळेस ज्या एका जजला भारतीय जनता पार्टीने 370 कलमचा वगैरे आणि त्याच्यानंतर ते प्रधानमंत्र्यावरची जी केस होती, जे राफेल घोटाळा प्रधानमंत्र्यांनी केलेला होता, तो स्पष्ट असताना करार करून फ्रान्सचा प्रधानमंत्री म्हणतोय की भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुचवल्यानुसार मी त्या करारामध्ये बदल केलेला आहे आणि अनिल अंबानीला तो करारामध्ये घेऊन, जबकी त्याला काहीच अनुभव नव्हता अनिल अंबानीच्या कंपनीला, पण त्यावेळेस 32,000 कोटीचा जो करार अनिल अंबानीच्या कंपनीला राफेलच्या संदर्भामध्ये प्रधानमंत्र्यांच्या दबावानुसार करून दिला गेला. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री ठळक होते की ते दोषी होते, पण सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजला ब्लॅकमेल करून ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी न्यायालयीन व्यवस्थेवर आपली राजकीय ताकद न्यायालयीन व्यवस्थेवर दाखवली आणि राजकीय ताकदीच्या बळावर जो 370चा निर्णय असेल किंवा राफेल घोटाळ्याचा जो फाईल बंद केली गेली आणि असं सांगितलं गेलं की राफेल मध्ये काहीच नाहीये, ही फाईल बंद करून टाकली आणि तो काही घोटाळा वगैरे नाही, अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टचा जो निर्णय होता सुप्रीम जजचा, तर तो सुप्रीम कोर्टच्या जजला ब्लॅकमेलिंगचा जो विषय होता, अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टच्या जजेसना ब्लॅकमेलिंग करायचा जो प्रकार आहे, प्रशांत भूषण सांगतात, मोठ्या प्रमाणावर त्यांची क्लिप व्हायरल होते आणि प्रशांत भूषणनी सांगितले की मोदी सरकार सुप्रीम कोर्टाला सुद्धा ब्लॅकमेलिंग करून पाहिजे तसा तो निर्णय बदलून घेत असेल. तर मला असं वाटतंय की आजच्या भारत देशामध्ये लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई चालू आहे, ती लढाई असं वाटतंय की ईव्हीएमच्या माध्यमातून जे हे निर्णय बदलून घेतात. आपण बघतोय की आपल्या डोळ्यात देखत सगळे सर्वे, जबकि हे सर्वे करणारे 90% 98% लोक ह्यांचेच आहेत, संघप्रणित. ते चॅनल 2 दिवसापूर्वीच तुम्हाला सांगून देतात कोण जिंकून येणार आणि किती जागा ते घेऊन येणार. आणि म्हणून ह्या ज्या पद्धती आहे, हे चुकीच्या पद्धती, हे बंद व्हायला पाहिजे. पण लोकशाहीमध्ये ही लोकशाही जर गिळंकृत करायची यांची मानसिकता असेल तर अशाच पद्धतीनं लोकांची दिशाभूल करून हे लोक, हे RSS वाले असेल की भारतीय जनता पार्टीवाले असेल, ते त्याच पद्धतीनं लोकशाहीच्या माध्यमातून, ईव्हीएमच्या माध्यमातून हे निर्णय बदलणं चालू केलेलं आहे. आपण बघूया मध्य प्रदेशचे सरकार असेल, राजस्थानची सरकार असेल, छत्तीसगडची सरकार जी बनली, त्या 3-4 राज्यामध्ये, तेलंगणाची वगैरे, हे 3-4 राज्यामध्ये काँग्रेसची सरकार येणार अशी परिस्थिती त्यांच्याच मीडियाने त्यांच्याच सर्वेनुसार दिलेली असताना सुद्धा अमित शहा आणि भारत देशाचे प्रधानमंत्री यांनी ज्या पद्धतीनं ईव्हीएम स्कॅम केला आणि ईव्हीएम स्कॅम करून त्यांना पाहिजे तो निकाल लावून घेतला. आता भीती अशी वाटल्या आजच्या तारखेमध्ये संविधान प्रेमी लोकांना असं वाटतंय अशा पद्धतीनं तर उद्या चालू यांना पाहिजे तसं जर समजा यांनी निकाल लावून घेतला तर उद्या परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की भारत देशामध्ये जसं रशियामध्ये पुतीन आहे, पुतीन सत्तेत बसलेला, तो टोटल तानाशाही, टोटल त्यांनी कुठलेच लोकतंत्र जिवंत ठेवलेलं नाही, त्याला पाहिजे तसे कायदे त्यांनी बनवले. चीन जो आहे आपला शेजारी राष्ट्र त्यांनी बी अशाच पद्धतीनं जिनपिंगची येणाऱ्या 20 वर्षेपर्यंत जिनपिंगच सत्तेत राहू शकेल अशा कायद्यामध्ये तरतुदी करून घेतल्या. तसाच नॉर्थ कोरियाचा जो किम जोंग आहे त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचे कायदे, हुकुमशाहीचे कायदे करून घेतले आणि स्वतः मागच्या 15-20 वर्षापासून तो सत्तेत आहे. हा भारत देशातला जो प्रधानमंत्री, मला सांगायला संकोच वाटत नाही, हा प्रधानमंत्री काही एवढा विद्वान नाही आणि ह्या प्रधानमंत्र्याला त्या संविधानाची जाणीव नसेल. कदाचित तो जो बोलतोय त्याला जेवढी फीडिंग केलेली जाते, जसं रोबोटला जेवढा तो सेन्सर, त्या रोबोटला प्रोग्रामिंग फीड असते आणि त्या प्रोग्राम फीड केलेले असते तेवढाच तो बोलतो आणि तेवढाच त्याची हालचाल असते. तसंच मला असं वाटतं हा रोबोट आहे आणि ह्याची स्वतःची बुद्धी चालत नाही. जर ह्याची स्वतःची बुद्धी चालली असती तर कदाचित ह्यांनी देशाचं राजकारण करत असताना
सर्वसामान्य लोकांच्या गोष्टी हा करतो, मात्र काम फक्त हा मोठमोठ्या उद्योगपत्यांच्या करायचा फक्त तेवढा त्यांनी घाट घातलेला आहे. आणि याच्यामध्ये आता विषय असा आलेला आहे की मोठमोठे उद्योगपती ज्या पद्धतीनं हे मोठे केले जात आहेत, तर एक विषय आपल्या समोर मोठा येतोय की आज नाईट फ्रँक म्हणून एक मोठी सर्वे इंटरनॅशनल लेवलवर झाला आणि त्या सर्वेमध्ये नाईट फ्रँकच्या भारत देशामध्ये सर्वाधिक मोठमोठे उद्योगपती पैदा होणार आहेत, म्हणजे अजून 2-4 वर्षामध्ये. आजच्या तारखेमध्ये अनिल अंबानी असेल, मुकेश अंबानी असेल, त्याच्यानंतर हा अदानी असेल, हे 2-4 लोक मोठे केल्या जात आहेत. पण जी नीती भारत देशाचा प्रधानमंत्री राबवतोय ती टोटल RSSच्या गोळवलकर गुरुजीच्या पुस्तकामध्ये जसं लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं तो आर्थिक नीती वापरतोय. आणि म्हणून जे नोटाबंदीच्या काळापासून आपण आजपर्यंत जर बघितला तर टोटल ही जी अर्थव्यवस्था आहे ती सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त करणारी अर्थव्यवस्था आहे. नोटाबंदीमध्ये आपण बघितलं, नोटाबंदीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या हातातला पैसा काढून घेतला. जी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज होती, जवळपास 5 कोटी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ह्या माणसांनी बंद केले नोटाबंदीनंतर. आणि ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बंद झाल्यानंतर जवळपास 25 कोटी लोक बेरोजगार झाले. 25 कोटी लोक बेरोजगार झाल्यानंतर त्यांना आज पावे तो कुठलीच परिस्थिती, कुठलीच उद्योग निर्मितीची परिस्थिती निर्माण करून दिली गेली नाही. आणि जे माल आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये पैदा होणारे बनवणारे जे छोटे छोटे उद्योग ते बंद करून ते जे वस्तू आहेत त्या सगळ्या चीनकडून आयात केल्या जात आहेत. आणि एकीकडून चीनचा उद्योग व्यवसाय हा देशाचा प्रधानमंत्री वाढवतो आणि भारत देशाच्या लोकांना, तरुणांना बेरोजगार करून त्यांना आत्महत्या करण्यासाठी मार्ग मोकळा करून देतो. आज भारत देशातला तरुण जो आहे 40% तरुण जो आहे तो बेरोजगार. आज पूर्ण जर गणित काढला, सर्वेनुसार निदर्शनास आलेला आहे की 25 ते 40 वयोगटातला हा जो तरुण आहे तो जवळपास 40 कोटीच्या आसपास हा समाज, हा तरुण वर्ग आज बेरोजगार आहे. आणि ह्याच्यासाठी भारत देशाच्या सरकारकडे कुठलीही नीती नाही, त्याच्यामधून मार्ग काढण्याचे कोणतेही त्यांच्याकडे प्रोग्राम नाही. फक्त आज आपण बघतोय जिथं शिक्षणाचे हब आहेत, मुलं मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत. मोठ्या प्रमाणात तयारी करत असताना सरकार ज्या करोडो जागा सरकारी यंत्रणेमध्ये खाली आहे त्या जागा भरायची यांची मानसिकता नाही. मोठमोठ्या विद्यापीठामध्ये, सगळ्या शैक्षणिक संस्थेमध्ये लाखो जागा खाली आहे. प्राध्यापकाच्या जागी खाली आहे, शिक्षकाच्या जागी खाली, शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या जागी खाली आहे, आरोग्य व्यवस्थेमध्ये प्रचंड जागा खाली. ह्या सगळ्या जागा, रेल्वे विभागामध्ये जागा खाली. इकडच्या ह्या सरकारी जागा न भरता हे लोक बेरोजगार ठेवण्यामध्ये जर सरकारला पूर्ण इंटरेस्ट असेल, मग जर सरकारच त्याच्या पाठीशी षडयंत्र रचत असेल तर भारत देशाची बेरोजगारी कमी होणार आहे का? आणि म्हणून ही जी देशाची आज आपण बघितलं की करोडो अरबो रुपयाचा पूर्ण भारत देशामध्ये पहिले 1 ग्राम आपण आपल्याला ऐकू यायचं चरस आणि हे ते फिल्म मध्ये बघायचो आपण. चरस आणि गांजाचा व्यापार करणारी लोक, अफीमचा व्यापार करणारी लोक धनाढ्य असायची फिल्म मध्ये बघायचे. पण आजच्या तारखेमध्ये दुर्भाग्य या देशाचं की मला तर असं वाटतंय की जे पोट अदानीचे निर्माण केले गेलेले तिथं अरबो खरबोचा जो ड्रग्स आहे तो आयात केला जातो. मी स्पष्टपणे असा आरोप करतो. कारण भारत देश, महाराष्ट्र राज्याच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये हा जो ड्रग्स आहे MD नावाचा तो प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवायचं स्कॅम आज महाराष्ट्र राज्यामध्येच नाही पूर्ण भारत देशामध्ये झालं. आता आपण बघतो हा तिथं पडलेला आहे. जर हा करोडो रुपयाचा ड्रग्स जर समजा तिथं पडलेला असेल आणि आपला तरुण बेरोजगार ज्याला नोकऱ्या मिळत नाही, एकदम खचलेला आहे, तो आखरी कुठं जाईल? त्याला नोकरी मिळत नाही, घर जे बिचारा कुटुंब, गरीब शेतकरी कुटुंब आहे त्याला पैसा कुठपर्यंत पुरवणार आहे? हा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे, हुशार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण सरकारी यंत्रणेमध्ये त्याला सामावून घेण्याची ताकद नसेल तर हा उद्या तो त्या ड्रग्स जे इझिली सरकार पुरस्कृत जे स्कॅम आहे तो सरकार पुरस्कृत मध्ये
पोहोचवायचं काम आजच्या तारखेमध्ये हे सरकार पुरस्कृत कार्यक्रम आहे. हा मोठा धोका जी सरकार आपल्या देशामध्ये हे निर्माण करते आणि ह्याच्यामध्ये जर समजा आपण पूर्ण लोकांनी विचार केला तर मात्र ह्या भारत देशाचं भविष्य अत्यंत अंधकारमय होत चाललेलं आहे असं आपल्याला स्पष्टपणे ठळकपणे दिसेल. आणि म्हणून आज जी भारत देशाची व्यवस्था आहे अत्यंत वाईट दिशेकडे चाललेली आहे. लोकशाही संपवायची यांची जी मानसिकता आहे ती आपल्याला अधोरेखित झालेली. आज भारत देशामध्ये आपण बघतो की ह्यांनी जे नोटाबंदीच्या काळामध्ये जो प्रचंड पैसा यांनी काळ्याचा पांढरा करून देण्यामध्ये कमवलेला आहे याच्यामध्ये जवळपास 20 ते 40% सत्ताधारी सन्माननीय गृहमंत्र्याच्या निर्देशानुसार हे जे चेंजेस होत होते त्या निर्देशानुसार जर समजा आपण विचार केला तर ह्यांनी प्रचंड पैसा त्यावेळेस कमवला. आणि त्याच्यानंतर जे बँकेकडून लोन घेऊन जे खाते बुडीत खाते जे निघालेले होते ते खाते बुडीत खाते करून यांच्याकडून ज्या उद्योगपत्यांना जवळपास 40 लाख कोटी या सत्ताधाऱ्यांनी माफ केलेले कर्जमाफी केलेली 40 लाख करोड रुपये. तर ते 40 लाख करोड रुपये माफ करत असताना त्याच्यामधनं जवळपास 20 ते 40% त्याच्यामधून कमिशन सन्माननीय माफ करणाऱ्या गृहमंत्र्यांनी ते केलेलं आहे असं स्पष्ट उल्लेख समोर येत आहेत. आणि म्हणून मग तो एवढा मोठा जो प्रचंड पैसा हे लोक कमवत आहेत काही पार्टी फंड मध्ये टाकतात आणि काही स्वतःची मालमत्ता खरेदी करण्यामध्ये आणि प्रचंड पैसा बाहेर जगामध्ये पाठवण्यामध्ये ह्या लोकांचा मोठा हातखंडा आहे. आणि आपण बघितले मध्यंतरी अदानीला जे 2-5 वर्षामध्ये जगामध्ये नंबर 1 श्रीमंतीवर आणून ह्या लोक मिरवतात ते भारत देशाला लुटून यांची श्रीमंती मिरवतात. आज आपण बघतोय मुकेश अंबानी सुद्धा एवढ्या मोठ्या ताकदीनं ही एवढी धनदौलत तो कमवतोय. अदानी जो आहे 2-5 वर्षापूर्वी तो जवळपास 600-650 रँकवर खाली होता. आज तो नंबर 10च्या जगातल्या श्रीमंतीमध्ये जात असेल. तर जे निजीकरणच्या माध्यमातून भारत देशाची धनदौलत याच्या पाठीमागे लुटवल्या जाते हे देशद्रोह जो आहे हे सत्ताधारी लोक करतायत आणि त्याच्यामध्ये प्रधानमंत्र्याचा सगळ्यात मोठा हात आहे. आणि म्हणून भारत देशाची सार्वजनिक धनसंपत्ती लुटून 2-5 उद्योगपत्यांना द्यायचं. 10% संपत्ती ही 90% लोकांकडे नाहीये पण 10% लोकांकडे भारत देशाची पूर्ण 90% संपत्ती आजच्या तारखेमध्ये एकत्र झालेली आहे. आणि ते मी आता सांगितलं की जो काही सर्वे आलेला होता त्या सर्वेनुसार भारत देशामध्ये जो मोठा धनाढ्य लोकांची जी संख्या येत्या 2-4 वर्षामध्ये येणार आहे हा खूप मोठा षड्यंत्र RSSनी रचलेला आहे. आणि त्या षड्यंत्राच्या हिशोबाने भारत देशाच्या 90% लोकांना गुलाम बनवायची ती साजिश आहे. आणि ते गुलाम बनवण्यासाठी हा भारत देशाचा पैसा मोजक्या लोकांकडे डिवाइड करायचा. शैक्षणिक संस्था मोजक्या लोकांकडे त्याच्यानंतर आरोग्य संस्था मोजक्या लोकांकडे ह्या ज्या व्यवस्था आहेत ह्या व्यवस्था फक्त मनुवाद्यांच्या हातातले बाहुले असायला पाहिजे. त्या हिशोबाने भारत देशाची लोकतंत्र लोकशाही त्या दिशेने चाललेली आहे. आणि म्हणून तरुणांना रोजगार द्यायचा नाही. देशाचं बॅकबोन आहे त्या बॅकबोनला बर्बाद करायचं काम ह्या सत्ताधाऱ्यांनी चालवलेलं. म्हणून आज बघा तू जो 60% शेतकरी अन्नदाता आहे त्या अन्नदात्याला बर्बाद करायची नीती ह्या शासन दरबारी चालू आहे त्या शासनाची चालू आहे. म्हणून आपण बघतोय की मागे बी 2 वर्ष जवळपास शेतकरी रोडवर होता. ते रोडवर असताना त्यांची हाल अपेष्टा. आणि हा जो प्रधानमंत्री हा त्यात अनपढ म्हटल्यावर काही मोठी गोष्ट नाही तो अनपढच आहे. जर शिक्षित असला असता तर त्यांनी ती मजबूती आपण बघितलं लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं जय जवान जय किसान. आणि त्या भरोश्यावर भारत देशाची आज पण ताकद त्यांच्यामुळेच आहे. उद्योगपत्यांनी भारत देशाचा GDP वाढवलेला नाही. आज जो GDP हे लोक वाढवून सांगतायत ते सर्वसामान्य लोकांचा दिशाभूल करण्याचा विषय आहे. ती GDP फक्त श्रीमंतासाठीची आहे. सामान्य लोकांसाठीचा तो GDP काही नाही. त्या GDPचा फायदा सर्वसामान्य लोकांना काही नाही. म्हणून आपण बघतोय की हे लोक काय करतायत शेतकऱ्यांची कंबर मोडायचं काम चालू. ज्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव द्यायला पाहिजे त्यावेळेस जर समजा 2 पैसे मिळायची जर तरतूद असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याला भाव असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या कुठल्या पिकांना जर भाव असेल तर भारत देशाचा प्रधानमंत्री मात्र महागाई वाढेल ह्या भीतीपोटी
ते आयात बंदी करून टाकतो, निर्यात बंदी करतो. आणि निर्यात बंदी करत असताना आपण बघितलं मध्ये की 25% आसपास कांद्यावर त्यांनी टॅक्स लावला. त्याच्यानंतर कांदा आयात करून घेतला बऱ्याच वेळेस. कापूस शेतकरी आज ज्यावेळेस शेतकऱ्याचा कापूस होता त्यावेळेस 6-6.5 हजार रुपये क्विंटलनी तो कपास खरेदी केली गेली आणि आज कपाशी शेतकऱ्यांनी पूर्ण विकून टाकल्यानंतर 8.5-9 हजार रुपये आज कपाशीचा भाव झाला. म्हणजे यांचे जे व्यापारी आहेत त्यांच्या कमाईसाठी जी भाव बरोबर यांनी वाढवली, पण शेतकऱ्यांच्या जी कमाई मिळायला पाहिजे त्यावेळेस म्हटलं ह्यांच्या व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना मात्र हे लोक दाबून टाकतात, शेतकऱ्यांना भाव मिळू देत नाही. आणि जर समजा खूपच गंभीर परिस्थिती जर निर्माण होत असेल तर त्यावेळेस शेतकऱ्याला पैसे कमवू द्यायचे नाही आणि बाहेरून माल आयात करून घ्यायचा. आपण मध्यंतरी बघितलं तुरीची डाळ असेल, टोमॅटो असेल, त्याच्यानंतर गव्हाची तर आपल्याकडे कमतरता नाही, पण तेल असेल, पाम तेलाची करोडो लिटर मध्ये पाम तेलाची आवक ह्या सरकारने करून घेतली. त्याच्यामुळे झालं काय की जे तेलबिया उत्पादन आहे भारतामध्ये ते प्रचंड प्रमाणात झाल्यानंतर सुद्धा आज सोयाबीन पूर्ण ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघूया सोयाबीनला योग्य भाव मिळाला नाही. म्हणून शेतकऱ्यांची जी उत्पादन करण्याची क्षमता आहे त्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे त्याची उत्पादन करायची क्षमता तिथे खचून जाते. शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नाही, प्रॉफिट मिळत नाही, खर्च जेवढा लावतो तेवढे ती पैसे त्याला मिळत नसेल तर मग ही शोकांतिका आहे. म्हणून आज भारत देशाचा शेतकरी जो आहे तो रोडवर, हे आपण डोक्यातून काढून टाका की फक्त पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी रोडवर, हे पूर्ण भारत देशाच्या शेतकऱ्यांची हालापेष्टा त्या सरकारने केलेली. आणि MSP जर लावला, शेतकऱ्यांना 2 पैसे मिळू द्या. ते काही भारत देशातले नागरिक आहेत, ते काही पाकिस्तान मधून नाही आलेले. आणि अन्नदाता आहे. आज जो मोदी प्रत्येक चॅनलवर 24 घंटे जो गजर करत राहतो की मी 80 कोटी लोकांना मी 5 किलो अनाज देतो. मित्रांनो, हा जो 5 किलो अनाजाच्या नावाने स्वतःची पीठ हा बदलून घेतो, तर विषय असा आहे की स्वतः एवढी मोठ्या प्रमाणामध्ये वाहवाही मिळवायचं याची प्रयत्न आहे. ते लोकांना 5 किलो अनाजामध्ये त्यांचं पोट भरत नाही, त्यांचा संसार चालत नाही. इव्हन शेतकऱ्याच्या अकाउंटवर 6,000 वर्षाला टाकले म्हणून शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटले अशातला भाग नाही. आज एवढी प्रचंड महागाई करून टाकली. बी बियाणे आणि फर्टिलायझर जर आपण विचार केला तर आज एका क्विंटल कपाशीचा खर्च जातो 6,000 रुपये. मग 6,000 रुपये खर्च गेल्यानंतर कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये शेतकऱ्याला मिळायला पाहिजे. पण शेतकऱ्याच्या पिकाच्या वेळेच घ्यायला महागाई आठवते आणि त्यावेळेस सगळ्या गोष्टी बॅन करून शेतकऱ्याला व्यापाराच्या मरणाच्या दारात सोडून देतात. शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आणि मग नाही लाजाने शेतकऱ्याला जे कर्ज वगैरे त्याच्यावर झालेला असतो तो न फिटल्यामुळे त्याला आत्महत्या करतात. ह्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला मी म्हणतो सरकार जबाबदार आहे. आणि जी आजच्या परिस्थितीमध्ये जो शेतकरी रोडवर आहे, शेतकऱ्यावर गोळीबार केल्या, जो गोळ्यांनी छलनी केल्या जात आहे, शेतकऱ्यांचं मर्डर केल्या जात आहे. अरे ही प्रचंड शोकांतिका आहे. भारत देशाचा अन्नदाता जर अशा पद्धतीनं मारल्या जात असेल तर देशाची लोकशाही कुठं चालली याचा आपण गांभीर्याने विचार करतो. आज जी पूर्ण देशामध्ये परिस्थिती अत्यंत वाईट केलेली, जे लोकांनी निवडून दिलेली सरकार, बऱ्याच आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये लोकांनी निवडून दिलेली सरकार काही लोकांच्या पाठीमागे ईडी CBI हे लोक ह्या यंत्रणा लावायच्या आणि ईडी CBIच्या माध्यमातून त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि सरकार जी चालू सरकार आहे ती पाडायची. हे सरकार पाडून यांची सरकार निर्माण करायची आणि समोरचे जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना पैशाचा आमिष दाखवायचा, भ्रष्ट लोकांना ईडी CBIचा हे धाक दाखवायचा आणि ते दहशतीच्या बळावर, आमिषाच्या बळावर सरकार निर्माण करायची. म्हणजे सामान्य जनतेने जी निवडून दिलेली लोकशाही मार्गाने सरकार ती पाडायची आणि गैरसंवैधानिक पद्धतीनं ते सरकार निर्माण करायचं आणि हुकुमशाही पद्धतीनं महाराष्ट्र राज्यात जसं आज चालू आहे हुकुमशाही पद्धतच आहे. ती काही लोक शासन नाही, लोक प्रशासन नाही, लोकांचं ऐकून या लोकांच्यासाठी ही सरकार चाललेली अशातला काहीच भाग नाही. आपण बघतोय मागच्या 1.5 वर्षापासून जसं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला शिंदे हा मुख्यमंत्री बनला आणि तो जेव्हापासून मुख्यमंत्री बनलेला
ती खोकेबाज मंडळी यांनी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एक सुद्धा निर्णय घेतलेला नाही. त्यांना अरबो रुपयाचा महाराष्ट्राचा जो व्यवसाय आज ठप्प पडलेला आणि प्रचंड महागाई करून सर्वसामान्य लोकांची लूट चालू आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, ही जी गोदी मीडिया, ही गोदी मीडिया सकाळी उठून तुम्ही जर चॅनल कुठलाही लावा, त्याच्यामध्ये एक दुसऱ्यावर दगडफेक चालू असते, धूळफेक चालू असते एक दुसऱ्यावर. मग लोकांचे प्रश्न जे आहेत, लोकांचे प्रश्न मांडायला यांच्याकडं वेळच नाही, किंवा आपण असं समजूया की लोकांचे काही प्रश्न शिल्लक राहिलेले नाही. अशी परिस्थिती आज ह्या सरकारने आणून ठेवलेली असल्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल. जर अशाच पद्धतीनं जर सरकार या लोकशाहीची हेळसांड हे लोक करणार असतील, तर मग मला असं वाटतंय की हिटलर ज्या पद्धतीनं जगावर राज करायची जी त्यांची मानसिकता त्यांनी क्रिएट केलेली होती, त्याच पद्धतीनं आपल्या भारत देशाचा हा प्रधानमंत्री चाललेला नाही काय, याच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून आज जी परिस्थिती आहे, आज ह्या परिस्थितीमध्ये जे विरोधक दल आहे, या विरोधक दलांनी विचार करायला पाहिजे. आपल्या आपसामध्ये जे काही ह्यांची मारामारी चालू आहे, जे काही समजा स्वतः आणि खासकर बहुजन जी लिडरशिप आहे, ठीक आहे, आपण बघूया की काँग्रेसच्या माध्यमातून जे काही आतापर्यंत राजकारण चाललेलं होतं, भारत देशाचे उच्चभ्रू लोकच काँग्रेसच्या प्रेडमध्ये सत्तेत होते. आणि आज सुद्धा आपण बघतोय राहुल गांधी फक्त एकटा राबतोय आणि बाकीचे जे घर भरून पैसे कमवून ठेवलेले ह्या लोकांनी, प्रचंड संपत्ती केलेली, हे लोक मात्र त्यांना ईडी सीबीआयचा धाक दाखवून भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करायला लावते आणि त्या माध्यमातून इतर समाजाला वाऱ्यावर सोडून देतात हे लोक. आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे एक विषय हे क्लिअर कट आहे, भारत देशाच्या सर्वसामान्य लोकांची शत्रू हे उच्चवर्णीय लोक आहे. आणि त्या उच्चवर्णीय लोकांकडे आज सगळा धन, संपत्ती, पैसा आणि सत्ता ही सगळी एकवटलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा एक ग्रुप, त्यांचा एक गट झालेला आहे निर्माण. आणि तो गट, तो लोकशाहीला कुठंच समोर ठेवून चाललेला नाही, तर तो गैरसंवैधानिकरित्या संविधान बाजूला ठेवून गैरलोकतांत्रिकरित्या, गैरसंवैधानिकरित्या सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कावर गदा आणून स्वतःची ताकद वाढवण्याचं ते प्रकरण ह्या भारत देशामध्ये चाललेलं आहे. मला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं हे RSS वाले, भारतीय जनता पार्टीवाले जे सत्ता काबीज करायची त्यांची जी राक्षसी प्रवृत्ती आहे, ती राक्षसी प्रवृत्तीला जर आळा घातला नाही, तर मला असं वाटतंय, मलाच नाही असंख्य लोकांना असं वाटतंय की 2024च्या नंतर भारत देशामध्ये संवैधानिक राजपद्धती, संसदीय राजपद्धती शिल्लक राहणार नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की भारत देशाच्या लोकशाहीला योग्य दिशेला जर तुम्हाला घेऊन जायचं असेल, तर प्रत्येक ओबीसी बांधवांनी विचार करायला पाहिजे, SC ST बांधवांनी विचार करायला पाहिजे, भारत देशाचा शत्रू कोण, भारत देशाचे लोकशाहीचे मारेकरी कोण, भारत देशाच्या बहुजनांचे हत्यारे कोण, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपल्याला अत्यंत दृष्टी, विवेक बुद्धीने विचार करावा लागेल आणि उघड्या डोळ्यानं आपल्याला बघावं लागेल की आपला मारेकरी जो आहे तो आज लोकशाहीच्या माध्यमातून अत्यंत मजबूती त्यांनी सत्तेच्या माध्यमातून मिळवलेली आहे. आणि म्हणून आज आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि ही लोकशाही वाचवायसाठी आपल्याला मोठ्या ताकदीनं एकत्र येणं गरजेचं आहे. आणि बहुजन समाजाची सत्ता कशी येईल याच्यासाठी आपल्याला सगळ्याला समाजामध्ये जो आपल्या समाजातला जो विवेकशील माणूस आहे, जो शिक्षित माणूस आहे, त्याची ही जबाबदारी. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बुद्धिमान लोकांची समाजाला दिशानिर्देश देण्याची जी ताकद असते, तीच ताकद भारत देशाच्या भविष्य निर्माणासाठी उत्कृष्ट असेल. आणि जे बुद्धिमान लोक जे निर्णय घेतील, जी दिशा घेतील, ती दिशा आपण योग्य रीतीने जर समजा घेऊन गेलो तर देशाचं भविष्य त्या बुद्धिमान लोकांनी ते योग्य दिशा घेऊन सर्वसामान्य लोकांना मार्ग दाखवा आणि त्या माध्यमातून भारत देशाची लोकशाही जिवंत ठेवावी. तर हे बुद्धिमान लोक जे आहेत, ज्यांना कळत आहे की आज काय वाईट चालू आहे, आज देशाची लोकतंत्र कुठं हे लोक संपू पाहत आहेत, ह्या बुद्धिमान लोकांचं खासकर मोठं योगदान आपल्या बुद्धिस्ट लोकांचं आहे. बाकीचे तर बहुतांश काही ओबीसी मध्ये बी चांगले वक्ते प्रवक्ते आहेत, विचारवंत आहेत. SC मध्ये चलो बुद्धिस्ट लोकांचा आम्ही ऋणी आहोत,
कारण बुद्धिस्ट लोकांनी जी चळवळ भारत देशामध्ये आज सुद्धा त्यांनी ताकदीनं राबवलेली आणि चालवलेली, मी बहुजन संघटकला सुद्धा धन्यवाद देईल. कारण ज्या पद्धतीनं बहुजन संघटक असेल या आपले बुद्धिस्ट लोक महाराष्ट्र राज्यामध्ये असतील आणि भारत देशामध्ये असतील, ह्याच समाजाने ह्याच बुद्ध धर्मीय लोकांनी मोठ्या ताकदीनं मनुवाद्यांचे षड्यंत्र उघडकीस आणलेले आहे. आणि आज सुद्धा मनुवाद्यांचे षड्यंत्र लोकशाही खतम करायचे जर जास्तीत जास्त बाहेर कोणी आणत असेल तर हे बुद्धिस्ट समाज. वामन मेश्रामला मी सल्यूट करेल की ज्या पद्धतीने ईव्हीएमची लढाई पूर्ण भारत देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये वामनजी मेश्राम साहेबांनी पोहोचवलेली, ती ताकद आज पूर्ण भारत देशाची लढाई बनलेली. आणि ती भारत देशाची लढाई लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठीची आहे हे लक्षात असू द्या. आणि म्हणून आज जे समोर जी 2024च्या ज्या निवडणुका येत आहेत त्या निवडणुकामध्ये आपल्याला प्रचंड जागरूकता निर्माण करावी लागेल. आपले जे नेतृत्व आहे, मग त्याच्यामध्ये बहीणजी असेल, माननीय बाळासाहेब आंबेडकर असतील, या सगळे आपले दलितांचे जे नेतृत्व करणारे लोक आहेत, यांनी मनुवाद्यांच्या षड्यंत्राचं बळी पडू नये आणि समाजघात करू नये असं मला स्पष्ट वाटतंय. कारण ह्यांच्या पाठीची जी ताकद आहे ही पूर्ण बहुजन समाजाचं भविष्य निर्माण करणारी ताकद आहे. म्हणून बहुजन समाजाची ताकद इकडं तिकडं न जाता इंडिया आघाडीच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी काही त्यांचा कुणाचा कार्यकर्ता नाही, पण मला असं वाटतंय की शत्रूची दहशत, शत्रूची तानाशाही, शत्रूचे जातीवाद, शत्रूचे सांप्रदायिकवाद हे संपवायसाठी आपल्याला एकदा आपल्या बहुजनांची ताकद वाढवायची, बहुजनांसाठी आपल्याला उभं राहायचं, बहुजनांना निवडून आणायचं. आणि लोक ही जी भारत देशाचा संसद आहे, भारत देशाचा संविधान आहे, तो वाचवायचा आहे. संविधान वाचेल तर आम्ही वाचू, संविधान वाचेल शेतकरी वाचेल, संविधान वाचेल SC वाचेल, संविधान वाचेल ST वाचेल, संविधान वाचेल अल्पसंख्याक वाचेल, भटका वाचेल, OBC वाचेल. संविधान सर्वोपरी आहे. याच्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठी ताकद आपल्याला उभी करावं लागेल आणि संविधानाच्या माध्यमातूनच भारत देशाचा उज्ज्वल भविष्य कायम राहील. नाहीतर भारत देशाचा नायनाट हे लोक केल्याशिवाय राहणार नाही. जसं 1500 वर्षापूर्वी अंधकारमय युग होतं, पेशवाई काळापर्यंत जे आपले हाल या सत्ताधाऱ्यांनी चालवलेले होते, तर ते जर आपल्याला टाळायचे असेल तर स्वतंत्र भारत, स्वतंत्र संविधान, स्वतंत्र राजकीय पद्धत आणि स्वतंत्र बहुजन ही आपल्याला नीती आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर समता, न्याय, बंधुता, समता, न्याय, बंधुता ह्याचा राज आपल्या स्वतंत्र समता, स्वतंत्र, न्याय आणि बंधुता हे जे संविधानाचे मौलिक अधिकार आपल्याला टिकवायचे असेल तर भारत देशाची लोकशाही जी ओरफाट्या दिशेने, मनुवाद्याच्या दिशेने, मनुस्मृतीच्या दिशेने जी जात आहे त्याला आपल्याला रोखावं लागेल. हीच आपली लढाई वैचारिक आहे, तीच आपल्याला ग्राउंडवर उतरून लढायची आहे. प्रत्येकाने आपल्या समाजाला जागरूक करायचं आहे. मग तो OBC असेल, मग तो SC असेल, ST असेल, मग तो अल्पसंख्याक असेल, त्यांनी आपल्या शत्रूला ओळखून घ्यावं. आज शत्रू प्रचंड मोठी ताकद तो आपल्या समोर दाखवतोय, पण जर विचार केला तर ही जी फुगा फुगवतायत ते मीडियाच्या माध्यमातून, हा जो फुगा आहे तो फुगा आपल्याला फोडावा लागेल, त्याला टाचणी मारायची. तो फुगा भस्कन फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि ही वैचारिक जी टाचणी आहे, विचाराची ताकद जी निर्माण केली आहे आपण, विचाराची ताकद आपण खेड्यापाड्यापर्यंत ही ताकद निर्माण करून आपल्या सर्वसामान्य बहुजन समाजाला जे चवनी आठाणीमध्ये स्वतःची विक्री करून घेतो ती आपल्याला थांबवावं लागेल. आणि जे हे दळभद्री लोक पैशाच्या बळावर निवडून आले आणि पैशाच्या बळावर सत्ता स्थापन केली, त्यांना आपल्याला संविधान वाचवायसाठी त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावं लागेल. त्याच्यासाठीची मोठी लढाई आपल्याला लढणं गरजेचं आहे. म्हणून आपला पूर्ण समाज जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे. आजची अर्थव्यवस्था बी या लोकांनी जवळपास बरबाद करून टाकलेले, खाजगीकरणाच्या माध्यमातून सर्व आपले सार्वजनिक उद्योगधंदे ह्या लोकांनी मोजक्या उद्योगपत्यांचे हवाली करून टाकलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला शिक्षण व्यवस्था, नोकरीची व्यवस्था, बेरोजगारांची अवस्था, शेतकऱ्यांची बेकार झालेली अवस्था, ह्या सगळ्यातून मार्ग जर काढायचा असेल आणि सार्वभौम भारत देशाची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला जी मनुवादी व्यवस्था आहे त्या मनुवादी व्यवस्थेच्या या जातीवादी सांप्रदायिक दंगे फसाद घडवून जातीमध्ये द्वेष पसरवणारी जी विचारधारा आहे
ह्याला कुठंतरी आपल्याला स्टॉप करायसाठी सगळ्यांना एका ताकदीनं एकत्र व्हावं लागेल आणि ह्या सत्ताधाऱ्यांच्या अंधकारमय युगाकडे घेऊन जाणाऱ्या शक्तीला आपल्याला थांबवावं लागेल. मी इथं थांबतो. जय भीम, जय भारत.